शीतल उठलीस होय तू? हो, तुम्ही कशाला एवढं सकाळ सकाळी उठलाय? झोपा की. आणि हे काय, तू एकटीच पाणी भरतेस? थांब मी भरतो. अहो ऐका आता, मी काय आज पाणी भरते होय? मी भरतो म्हणे, झोपा तुम्ही आधी. त्याला काय होतंय, एका हाताने भरतो की मी मदत करतो. थांब. तर काय नको मदत बिदत, झोपा की तुम्ही. अगं पण शीतल, तू एकटीच कसं कर? हे बघा, आता मी तुम्हाला शेवटचं सांगते, झोपा गप. आणि झोप येत नसेल तर निदान जाऊन पडा तरी. हे तर तुम्ही आराम करायला आलाय ना, आणि लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर एका बी कामाला हात लावायचा नाही, आणि जर लावलं तर बघा. पण ऐक माझं. झोपा म्हणलं ना. नाही, तुम्ही असं नाही ऐकायचं. थांबा. चला तुम्ही, चला सावकाश झोपा. हळू झोपा. आजा, झाली कर झोप? वय झाली व्यवस्थित. आणि आज एवढं सकाळी सकाळी आवरलेस, कुठं बाहेर निघालायस? वय जरा गावात चक्कर टाकून येतो. अरे पण अरे घरात बसून लय कंटाळा येतोय. विकाच्या घरी जाऊन येतो, आणि लागली राहुलची तर पण जरा वेळ बसतो. बर बर, ये जाऊ. पण जरा जपू ना, हाताला धक्का बिक्का लागेल. पुरा लवकर बर कर. वय सावकाश जा. शीतल इकडे. काय हो जीजी? बघितलंस का, अजून माझ्या पोराला स्वतःच धड नीट आवरता पण येणं झालंय. एवढ्या तिच्या हाताची अवस्था नाजूक झाली. अगं मलाच बघून कसतरी झालं बघ. अहो नाही जीजी, ते म्हणत होते स्वतः करतो म्हणून, पण मीच आपली मदत जरा. अगं ते मस्त काय बी म्हणत,
म्हणून त्याचं ऐकायचं का? उद्या हात भारात झाला तरी त्याला तिकडच्या मरणाच्या थंडीत जमणार आहे का? अगं तिथं म्हण फार रक्त गोठवण्यासारखी थंडी असते. तिकडच्या वातावरणात कसं काय जमायचं त्याला? अहो होय जीजी, पटतंय मला, पण आता आपलं ठरलंय ना, त्यांना नंतर सांगायचं ते. मग नंतर सांगू की आपण त्यांना सगळीच. बघ बाई, पण तू तुझ्या मतावर ठाम राहा म्हणजे झालं. होय, ते मी आहे आत, ते स्वयंपाकाचं बघते. काय रे समाधानी, तुलाच कारखान्यात कामाला नाही जायचं? नाही जायचंय की. ही काय आवरलंय माझं. जा लवकर, मी आहे देवघरात. काय हो, अहो कसल्या तंद्रीत आहे तुम्ही? जायचं नाही वे? उशीर होतोय का नाही? निघालोय, पण पुष्पे अगं आज्याची लई गैरसोय व्हायला लागली. त्याला तिची खोली दिली पाहिजे. आता बघ की, रात्री बी दोघ जण इथंच हॉलमध्ये झोपली खाली. वय मग नवरा बायको एवढ्या दिवसात भेटलेत, त्यात आज्याच्या हाताला लागले. त्या दोघांना त्यांचा वेळ मिळायला नको का? आणि घरातलं तर बघतीसच, सकाळ दुपार संध्याकाळ माणसं चालूच आहेत. आज्याला जरा तरी आराम मिळतोय का? वय पण आता काय करायचं? म्हणलं आपली खोली द्यावी त्यांना, तर ती बी बारकी पडती. राहिली ती आतली खोली. आता त्या खोलीत हर्षवर्धन आणि जेडी राहतात. त्यांना कसं म्हणायचं आज्याला खोली द्या म्हणून? सगळंच अवघड होऊन बसतंय का? आपलंच दात आणि आपलंच वोट. पण तुम्ही नका काय टेन्शन घेऊ, मी करते त्यांची काय सोय करायची ती. म्हणजे आता एवढं माझं पोर आजारी आहे आणि एवढ्या लांब विश्रांती घ्यायला इथवर आलंय, मग मी बरी गैरसोय होऊन देईल. पण काय करणार काय तू? अहो करते काय तर मी, तुम्ही बिनघोरी राहा. बघ बाई, काय वाढवा उद्योग करू नको म्हणजे झालं. अहो तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही बिनघोरी राहा. ही धरा, जावा बरं, तुम्ही उशीर होतोय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. घरात कुणी आणखी पूजा करते का? हो, राहुल्या. राहुल्या? म्हणजे आज सूर्यदेव काय पश्चिमेकडे उगवला की काय? अहो तुमचाच लोक आहे ना, त्याच्याबद्दल कधीतरी चांगलं बोला की जरा. आई जगदंबे, तिची कृपा झाली म्हणायची. तूच त्याच्या डोक्यामध्ये ही अक्कल घातली असेल नाही का? ओ अन्ना, तुम ही मेरे भगवान हो, तुम ही मेरे सब कुछ हो. अण्णा, ह्यो गणसा देव जाऊन बघ कुणाची पूजा करतोय ह्यो. अगो बाया, आवा तर इकडे या लवकर. काय झालं? अहो इकडे या म्हणते ना, या लवकर. आणि तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यानं काय झालं ते. ह्यो गणसा देव म्हणायचा?
ओ बापू, मैं पूजा कर रहा हूँ ना, मुझे डिस्टर्ब मत करो. अरे राहुल्या काय चाललंय तुझं? बापू, आई, आजपासून एकच माझा देव आहे, वन अँड ओनली अण्णा, नागराज अण्णा. नागराज अण्णा की जय हो. बर, मला म्हणतीस की मी तुला काय बाय बोलतो? हाय का नाही हुबला डोक्याचा? अरे राहुल्या काय हे? हा आई, नो रावल्या. आजपासून मला रावल्या म्हणायचं नाही. राहुल्या म्हणायचं नाही? मग काय म्हणायचं र? काय म्हणायचं? नवसानं पावलेलं गाडाव असं म्हणायचं. मजाक मजाक सोच रहा है आपको बापू. मी आत्ताच सांगून ठेवते तुम्हासनी, मला अण्णा म्हणायचं, अण्णा. अण्णा? हा. आणि ते का र? अगं आई, मी फिल्म करायचं ठरवलंय ना आता. आई, मला तुझा आशीर्वाद दे. म्हणजे हे तुझ्या पिक्चरचं नाव आहे वय? अगं आई, खरोखरचा आशीर्वाद दे म्हणतोय मी. हाय, बरं बरं बरं. अरे काय तरी अक्कल आहे का तुला? दाढी करताना वस्त्रांना 4 ठिकाणी कापून ठेवतोय आज आणि पिक्चर काढायला निघालायस व्हय? हो बापू, ते वस्त्र ठेवा तर तुमच्या जवळ. आता नो वस्तारा, नो कटिंग, ओनली शूटिंग. अव पोरग काहीतरी करतय तर करू दे की त्याला. हा बघ की, तू तिचीच बाजू घे. कधी कधी तर वाटतं तो तुझ्यामुळेच असा झालाय आणि तू बी तशीच आहे. दोघांना काडीची अक्कल नाही. ओ, तुम्हाला सांगून ठेवत्या माझी अक्कल बिक्कल काढायची नाही. हा आई, नको टेन्शन घेऊ तुले, त्यांना कळलंच लवकर. मी सैरटवाणी मोठा फिल्म केला ना, 100 कोटी कमवले. येतील मग माझ्याकडं, रावल्या 1 कोटी दे, रावल्या 1 कोटी तरी दे. मग दाखवतो माझं इंगा तुम्हासनी. उगीच स्वप्न बघू नको. मी मागीन, तू देशील असं काय बी होणार नाही. उलट 2 वेळेला फुकटचं खायला माझ्या घरी येशील तू. आलाय मोठा सैराट करणारा. सैराट करता करता तुझा फॅन्ड्री होऊन जाईल. बघूया तुझे हे घोळ आणखीन किती दिवस टिकताय ते. ओ बापू, सैराट कळायला खुळच व्हायला लागतं काय? आता बघा मी आजच्या जीवनावर कसा फिल्म बनवतो ती. तुला काय करायचंय ते कर. तुझ्यामुळं माझी पूजा अर्धी राहील. गावा करा जा मग. आई, तू माझ्या पाठीशी आहेस ना? हो. बस, कोणी नसलं तरी चालल मला. मग कर बाबा कर, काय करायचं ते कर, पण घर जाळून कोळशाचा व्यापार करू नकोस. आई, तू बस देखती जा, आगे आगे करता हूं मैं क्या. आई, आपल्या घराला ना सोन्याच्या विटा असणार, सोन्याच्या. नको, तुझ्या सोन्याच्या इटा नको. हाय त्या इटा आणि घरावरती कौलं राहिली म्हणजे बस झालं. जावा. अण्णा, तुम्ही आमच्या बापूचं मनावर घेऊ नका. आई, येतो मी. होय अण्णा, माझ्या पोरावर लक्ष असू द्या बर का. शिकले? अगं 11 वाजले की अजून लुटूनच काढतेस वय? अगं वय, सकाळ त्यांना अजिंक्यांचं सगळं करण्यात वेळ गेला. म्हणजे त्यांना त्यांच्या हाताने काय जमना. अगं बघितलंस का, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की अजिंक्य आल्यावरतीच तिला कळणार. काय करणार? तिकडे
अजिंक्य कुठे आहे? ते बाहेर गेलेत जरा. अगं त्यांना बरं बाहेर गेले वय. अगं त्यांना घरात बसून बसून लई कंटाळा आला होता. म्हणले इक्याच्या घरी जाऊन येतो आणि उभ्या उभ्या राहुल्याकडे बी जातो. आपण काके तू काय ग बोलत होतीस? मी काय बोलणार तेव्हा? आता तुझ्याच तोंडानं तू बोलतीस ती बघ. म्हणजे आता तूच बोललीस ना की अजिंक्यनं त्यांचं बी काय करता येईना. अगं वय जखमच अजून. अगं होय, त्यांना त्यांच्या हातनं काय बी करता येत नाही. जखम भरेल की मग. जखम भरल ग, पण हातात पहिल्यासारखी ताकद राहिली याची गॅरंटी आहे का? हे असं आहे तरी बी तू हट्टाला पेटलीस. आता त्यांना घरात होणारा त्रास बघशील ना तेव्हा तुझं तुलाच कळल. नाही नाही असं काय. मला सांग, घरातल्या अजिंक्यांशी बोलणार होते ना, कधी बोलणार आहे? वय ते मीच सगळ्यांना सांगितलंय की आधी त्यांना जरा बरं वाटू द्या आणि मग बोला त्यांच्याशी. आणि तसं बी मला काय वाटत नाही त्यांना पटल म्हणून. शितले, अजिंक्यना पटवून द्यायची जिम्मेदारी तुझी आहे. तसं तू जिजींसमोर मान्य पण केलेस. बघू येईल तेव्हा बघू. पण आता तरी सांगायचं नसं ठरलंय ना. अगं पण घरातले आज नाही उद्या अजिंक्यशी बोलणारच आहेत. पण तू असं किती वेळ अडून ठेवणार आहेस? हे बघ शितले, आम्ही तुझ्या मैत्रिणीसारखे आहोत म्हणून तुला समजावून सांगतोय. हा बघ, अजिंक्य समोर नसताना बोलणं सोपं होतं, पण आता रोज त्यांना समोर बघशील ना तेव्हा तुला परिस्थिती कळेल. शितले, आम्ही तुमच्या भल्यासाठीच हे सांगतोय. सगळ्यांचा नीट विचार कर, पण चुकीचा निर्णय घेऊ नकोस. बरं हे धर, आम्ही अजिंक्यसाठी गव्हाची लापशी आणली होती. हे ठेव, येतो आम्ही. काय लागलं तर फोन कर, नाही तर घरला येऊन जा. निघतो आम्ही. अगं चहा तरी घेऊन जा की. नाही नको, येतो आम्ही. काळजी घे बर का. ह्या दोघी बोलतायत ते काय चुकीचं नाही. घरातले मी सांगते म्हणून किती दिवस गप्प बसणार. कधी ना कधी ते अजिंक्यना सांगणारच की तुम्ही आर्मीत परत जायचं नाही. आणि त्या दिवशी तर त्यांना धक्काच बसल. नाही नको, त्यापेक्षा घरातले काय बोलायच्या आधी मीच त्यांना याची कल्पना दिलेली बरी.